म्हणजे मला असं वाटलं पण नव्हतं की माझा व्हिडिओ व्हायरल वगैरे होईल. म्हणजे मला असं वाटतं की आजूबाजूला जर काही चुकीच्या गोष्टी दिसतायत आपल्याला तर ते कोणीतरी बोलल्या पाहिजेत. आणि असे अनोळखी पुरुष कुठूनही जर भेटायला यायला लागले आणि एका मॅरिड वुमनला तर ते लोकांचा दृष्टिकोन बघायचं बदल फार फार छान. आणि मला स्वतःचा खूप अभिमान वाटतो की मी लोकांना कमवते. आणि मला बरेच जण सांगतात की तुम्ही आम्हाला आमच्या घरातल्यासारखं वाटतं, की तू आमच्या घरातलीच कोणतरी आहेस आणि बोलतेस, आम्हाला सांगतेस असं वाटतं. ठीक आहे, पैसे काय आज येतील उद्या येतील ते चालूच राहतील. पैसा म्हणजे सगळंच नाहीये, पण हे महत्वाचं आहे जे मी कमवलंय आतापर्यंत. श्रीमंत माणसं म्हणजे अशी माणसं जी अत्यंत गरीब आहेत पण कलेने श्रीमंत आहेत. कारण सोशल मीडिया आहेच याच्यासाठी की असे लोक जे तळागाळातले लोक आहेत त्यांना आपण पुढे आणायला पाहिजे. कमेंट्स अशा असतात की मॅडम तुम्ही खूप नशीबवान आहात, तुम्ही स्वर्गात राहता. कारण मला ते योग्य वाटलं नाही, पण मी त्यांची माफी मागते. तुमच्या भावना दुखवायचा माझा अजिबात हेतू नव्हता जर तुम्ही बघत असाल हा व्हिडिओ. नमस्कार मॅडम. नमस्कार. तुमचं या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. थँक्यू. तर आज आपण तुमच्या आतापर्यंतच्या प्रवासावरती बऱ्याच गप्पा मारणार आहोत. तर सुरुवात तुमच्या स्कूल कॉलेजच्या दिवसांपासून करूया. तर ते दिवस कसे होते, तुमचं शिक्षण कशामध्ये झालं याबद्दल जरा सांगा. हो, शिक्षण म्हणाल तर सुरुवातीला मी इन्सुलीला होते. सावंतवाडी तालुक्यात इन्सुली गाव आहे, तिथे मी होते 10वी पर्यंत. त्यानंतर मी रत्नागिरीत गेले, तिथे मी एकच वर्ष राहिले, 11वीचं वर्ष. खरं तर मी माझ्या मावस बहिणी बरोबर गेले होते तिथे. ती शिक्षिका म्हणून लागलेली आणि ती नवीनच होती. तर ती मला म्हणाली की माझ्यासोबत तू पण चल, कारण तिचं पण ते लांबचं होतं. ती होती कुडाळची. तिच्यासोबत मी गेले आणि 11वीचं एक वर्ष राहिले आणि तिचं लग्न ठरलं. त्यामुळे ती ते सोडून आली इथे. त्याच्यामुळे मला पण परत यायला लागलं इथे. मग मी सावंतवाडीत एक वर्ष होते, 12वीचं वर्ष. आणि त्यानंतर मी पुण्याला गेले. पुण्याला जाण्यामागचं कारण असं की माझी मोठी बहीण आहे, तिने मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा केला आणि तिला पुण्याला नोकरी मिळाली. तर ती तिथे गेली आणि मी 12वी नंतर कॉलेजला ऍडमिशन घेतलं होतं इथेच बांद्यात. पण माझ्या वडिलांना हार्ट अटॅक आले, एका मागे एक असे 2 हार्ट अटॅक आले. खरं तर आम्ही पुण्याला गेलेलो बहिणीकडे सुट्टीत, 12वीची परीक्षा झाल्यानंतर. मी आणि माझे बाबा, तिथेच त्यांना अटॅक आले. आणि मग मी विचार केला, माझा भाऊ एक लहान तेव्हा शिकणारा होता. तर मग मी ठरवलं की आता शिक्षण करून उपयोग नाही, कारण आमची परिस्थिती तितकी चांगली नव्हती, आताही नाहीये, म्हणजे माझ्या माहेरी. तर मी विचार केला की आपण काहीतरी लहान सहान का असे ना काहीतरी नोकरी धंदा बघूया आणि भावाचं शिक्षण होईल. मग त्याला आम्ही, माझ्या बहिणीने आणि मी त्याला डिप्लोमाला घातलं मेकॅनिकल इंजिनिअरिंग. आता तो चांगल्यापैकी नोकरीला आहे, पण मी माझं शिक्षण त्याच्यामुळे पूर्ण करू शकले नाही, असं झालं. ओके. आणि मग तुम्ही काय करायचं, म्हणजे नोकरी कोणती करायचं? मी बऱ्याच ठिकाणी नोकरी केली. सुरुवातीला मी लाईनवर होते. लाईनवर म्हणजे MIDC प्रोडक्शन मध्ये असं असतं ना, ते लाईन आणि त्याच्यावरती ते करावं लागतं, तसं उभं राहून काम करावं लागायचं. मी सुरुवातीला 10-12 तास उभं राहून काम करायचे. पगार तर अगदी म्हणजे 2000 पासून सुरुवात झालेला 3-3.5 पर्यंत पगार होता. आणि फार त्रास व्हायचा, उभं राहून काम करायची सवय नाही. आणि तेव्हा वय पण लहान होतं, 18-19 वर्षांचे होते. पण हळूहळू मग, आणि एकतर शिक्षण नाही, शिक्षण नसल्यावर कोण चांगली नोकरी देत नाही. मग कुठेतरी रिसेप्शनिस्टचं काम केलं, मग अनुभव आला. मग मी मार्केटिंगमध्ये गेले, सेल्समध्ये. पुण्यात एक चांगली कंपनी आहे, तिथे मी सेल्समध्ये होते. जवळजवळ मी पुण्यात 7 वर्ष राहिले लग्नाच्या आधी. आणि त्याच्यानंतर माझं लग्न ठरलं, अरेंज मॅरेज. आणि माझं असं होतं की मला गावीच यायचंय, कारण वडील माझे सतत आजारी असतात, त्यांना हार्टचा प्रॉब्लेम असल्यामुळे. आणि बहीण आणि भाऊ दोघेही डिप्लोमा. आता तुम्हाला माहितीये की मेकॅनिकल इंजिनिअरिंग केल्यानंतर गावात तर नोकऱ्या नाहीये, शहरातच जावं लागतं. त्याच्यामुळे ते दोघेही शहरात गेले. तर आई बाबांना बघणारं कोणतरी हवं. मग मी सांगितलं की मला गावातलं स्थळ बघा. आणि मला सुरुवातीपासून गावाची आवड होती. मग मी लग्न करून इथे आले. अच्छा. मग लग्न कधी झालं? लग्न माझं 2015 मध्ये झालं, नोव्हेंबर. ओके. आणि मग सासर कुठे आहे तुमचं? सासर माझं तेंडोलीत, कुडाळ तालुक्यात तेंडोली गाव आहे. मी सांगत नाही सोशल मीडियावर, त्याचं कारण सांगते तुम्हाला. काय झालं, असं मी सोशल मीडियावर जेव्हा आता 2 वर्ष होत आली, 1.5 वर्ष झालं व्हिडिओ बनवते मी. तर एकदा असंच कोणाला तरी, मी सुरुवातीला मी जे बायो असतं ना ते टाकलं होतं की तेंडोली म्हणून. आणि कोणीतरी मला मेसेज केला की मॅडम आम्ही त्या बाजूला येणार आहोत, तर तुम्हाला भेटायला येतो. मी नाही म्हणून सांगितलं, नको म्हणून. सोलापूरचे होते आणि ते सरळ घरी आले. आणि गावात काय होतं माहितीये, गावात एकतर लोक सगळी एकदम परिचयाची असतात, सगळ्यांना सगळं माहिती असतं कुठे काय चाललंय. आणि असे अनोळखी पुरुष कुठूनही जर भेटायला यायला लागले आणि एका मॅरिड वुमनला, तर ते लोकांचा दृष्टिकोन बघायचं बदलतो. जरी तुमचं कॅरेक्टर किती चांगलं असलं, काही असलं, तरी लोक काहीही गॉसिप करतात. तेव्हा मला फार त्रास झाला. आणि मग घरचे मला काही बोलले नाहीत, पण त्यांचं असंच म्हणणं होतं की घरचं वातावरण डिस्टर्ब नको व्हायला, अशी बाहेरची लोक यायला लागली. आणि येऊन करणार काय मॅडम, तुम्ही कसे आहात, आम्ही इथून आलोय, फोटो वगैरे काढणार आणि जाणार.
मला तिथे वेळ घालवावा लागणार त्यांच्यासोबत. दुसरी गोष्ट म्हणजे इतका वेळ गावी नसतो आपण, सतत म्हणजे कामं असतात, एकसारखी कामं असतात. त्याच्यामुळे मी त्यांना सांगितलं, म्हणजे त्यांना चहा पाणी दिला आणि त्यांना सांगितलं की प्लीज तुम्ही असं करू नका. मी नको म्हणून सांगितलं असताना पण तुम्ही आला. त्यानंतर मी बायोमधलं तेंडोली गाव काढून टाकलं आणि मी लोकांना सांगत पण नाही की मी कुठे राहते. बरेच लोक आजही कमेंटमध्ये विचारत असतात, मेसेजवर विचारतात, पण मी नाही सांगत. ऍक्च्युली ती प्रायव्हेट स्पेस ना प्रत्येकाची जपली गेली पाहिजे. बरोबर. हो. आणि मग तुमची ही कंटेंट क्रिएशनची जर्नी कशी सुरू झाली? गेल्या वर्षी फेब्रुवारीत मी पहिला व्हिडिओ बनवलेला बस तिकिटावरती, महिलांना एसटी तिकिटात जे 50% सवलत दिली त्याविषयी. खरं व्हिडिओ बनवायचं असं काही माझ्या मनात नव्हतं, म्हणजे मला असं वाटलं पण नव्हतं की माझा व्हिडिओ व्हायरल वगैरे होईल. आणि मी सहज, माझं कसं असतं म्हणजे मला असं वाटतं की आजूबाजूला जर काही चुकीच्या गोष्टी दिसतायत आपल्याला तर ते कोणीतरी बोलल्या पाहिजेत, कोणीतरी त्याच्यावरती काहीतरी आवाज उठवणं गरजेचं आहे. आणि सोशल मीडिया हे आता असं प्रभावी माध्यम झालंय लोकांपर्यंत पोहोचायचं की म्हटलं त्याचा चांगला काहीतरी उपयोग व्हायला पाहिजे. आपल्याला लोक ओळखतात पण ते कशासाठी ओळखतात हे महत्वाचं आहे. तर मी तो सहज म्हटलं पहिल्यांदा हा व्हिडिओ बघूया करून, आपलं मत तरी मांडूया. आणि तोच व्हिडिओ माझा खूप व्हायरल झाला. आणि त्यावेळी मेन म्हणजे ना, मी त्यावेळी युट्यूबवर नव्हते, फेसबुकवर नव्हते, फक्त इंस्टाग्रामवर मी व्हिडिओज बनवायचे. आणि त्याच्या आधी मी 3-4 व्हिडिओ बनवले होते. आणि मला माहित पण नव्हतं की युट्यूबवरून वगैरे पैसे मिळतात, हे मला काही माहित नव्हतं. व्हिडिओ व्हायरल झाला त्यावेळी तो कोणीतरी डाउनलोड केला इंस्टाग्रामवरून आणि व्हॉट्सअपवरून तो व्हायरल झाला सगळीकडे. तर जेव्हा मी इंस्टाग्राम माझं उघडलं, मला बऱ्याच जणांचे फोन यायला लागले की तुझा व्हिडिओ बघितला आम्ही. इंस्टाग्रामवर मला व्ह्यूजच नव्हते, नाही मला म्हणजे फॉलोअर्स वाढले होते, ते सगळं व्हॉट्सअपमुळे हे झालं. आणि नंतर मला खूप जणांनी सांगितलं की अगं हा जर व्हिडिओ तुझा युट्यूबवर व्हायरल झाला असता तर तुला पैसे त्याचे मिळाले असते. म्हटलं पैशासाठी नाही पण आपण करूया काहीतरी. मग मी सगळीकडे फेसबुकवर, युट्यूबवर सगळीकडे माझं अकाउंट ओपन केलं. आणि तिथून मग मी काही वेळेस व्हिडिओज बनवायला लागले. अच्छा. आणि मग त्याचं नाव कोकणी बालमाणूस असं ठेवायचं, ही संकल्पना कशी आली तुमच्या डोक्यात? कोकणी बालमाणूस म्हणजे मी सोशल मीडियावर जे आधीचे जे बरेच लोक आहेत त्यांची नावं बघितली आणि मला असं वाटलं की म्हणजे आपण कोकणातच राहतो आणि मी कोकणात बायकांना बायल माणूस म्हणतात मालवणी भाषेत. तर माझं लग्न झालं, आता मी काही मुलगी नाहीये म्हणजे असं गर्ल किंवा असं काही लिहायला. तर मी विचार केला कोकणी बायल माणूस असं लिहूया. असं काही त्याच्या मागे इतका विचार नव्हता केला, सहज होऊन टाकलेलं. बऱ्याच लोकांना त्याचा अर्थ कळत नाही, बरेच म्हणजे घाटावरचे वगैरे लोक आहेत ते विचारतात असं काय नाव ठेवलंस, पण आपल्या लोकांना त्याचा अर्थ माहितीच आहे. बरोबर. तर मग ते व्हिडिओची आयडिया कशी येते, म्हणजे आज या टॉपिक वरती व्हिडिओ बनवायचा? नाही, आयडिया वगैरे काही नाही. खरं सांगायचं तर माझं असंच आहे, जे मी आता करते त्याच्यावरती म्हणजे असं विचार वगैरे नाही करत. जे काही समोर दिसतंय त्याच्याबद्दल बोलत राहायचं. किंवा जे मी हिरवी अगोदर काय करायचं की मी फक्त सामाजिक विषयांवर बोलायचे, नंतर त्याचा खूपच त्रास व्हायला लागला. कारण जितकं आपण म्हणतो ना की एखाद्या गोष्टीवरती आपण पॉझिटिव्हली जितकं बोलायला जातो तितकं आपल्याला त्याचा निगेटिव्ह पण इम्पॅक्ट होत असतो. बरेच लोक मला ट्रोल करायला लागले आजूबाजूचे. आणि काय होतं माहितीये, तुम्हाला जरी सोशल मीडियावर बरेच लोक ओळखत असले आणि तुम्हाला तिथे खूप चांगला रिस्पॉन्स मिळत असला तरी तुमच्या आजूबाजूचे जे लोक आहेत जे तुम्हाला प्रत्यक्ष ओळखतात त्यांना ते कुठेतरी खटकत असतं. आता समजा मी कुडाळमधला एखादा व्हिडिओ टाकला, सोशल मीडियावर बघणारे कुठले आहेत, रत्नागिरीपासून इकडचे, कोल्हापूर इकडचे बघतील, पण जे कुडाळमधले लोक आहेत त्यांना ते आवडणार नाही. अरे हा कुडाळबद्दल हिने वाईट लिहिलंय किंवा वाईट काहीतरी टाकलंय, असं होतं. त्याच्यामुळे मग मी विचार केला की फक्त सामाजिक विषय नाही तर आपल्या आजूबाजूला ज्या काय चांगल्या गोष्टी, गावातल्या गोष्टी बघायला बऱ्याच लोकांना आवडतात. मग मी तसे व्हिडिओ बनवायला लागले, म्हणजे भाज्यांचे म्हणा, फळांचे, आंब्याचे वगैरे, जे स्वतःचं माझ्या शेतातलं आहे ते करायला लागले. आता तुमचे सोशल मीडियावरती एवढे फॉलोअर्स झालेत, तुमच्यावरती खूप प्रेम करतात, खूप चांगले कमेंट्स लिहितात. म्हणजे असं खूप रेअरली होतं, जे आपण बॉलिवूड हिरोज असतात किंवा क्रिकेटर्स असतात त्यांच्या मागे अशी लोक हे असतात, म्हणजे खूप प्रेम करतात किंवा त्यांच्या मागे अशी वेडी असतात. तसं तुमच्या बाबतीत होतंय, तर ते कसं वाटतं? म्हणजे हे सगळं फार छान. आणि मला स्वतःचा खूप अभिमान वाटतो की मी लोकांना कमवते. कारण आपण म्हणजे सुरुवातीला जेव्हा मी व्हिडिओज बनवायचे ना तेव्हा मला माझ्या कमेंट्स माझ्या घरचे रिलेटिव्ह वाचायचे. तर एक दिवस असाच माझा नवरा मला म्हणाला की तुला ना बरेच लोक ताई म्हणून संबोधतात. कमेंटची सुरुवात ताई अशी असते, ते बघूनच मला बरं वाटतं. म्हणजे सुरुवातीला कसं असतं आपल्याकडे गावात, तुम्हाला माहिती असेल की सोशल मीडियावर व्हिडिओज बनवणे, तुम्ही कितीही चांगली कंटेंट दाखवली तरी व्हिडिओ बनवणं हे पटत नाही फारशा लोकांना. तर आणि माझ्या घरी माझे आजी सासरे आहेत 90 वर्षांचे, सासू सासरे आहेत, तरी मी व्हिडिओ बनवते. मला बरेच लोक विचारायचे की तुला घरचे म्हणजे ओरडत नाहीत का, तू व्हिडिओज वगैरे कसे बनवते, गावात राहून इतकी फ्रीली कशी. तर मग मी त्यांना दाखवलं की माझ्या कमेंट्स बघा, म्हणजे मला लोक इतकं आदराने बोलतात
काही म्हणजे वाईट असं काहीच नाहीये. आणि मला त्याच्याबद्दल खरंच खूप भारी वाटतं की लोक मला बरेच जण सांगतात की तुम्ही आम्हाला आमच्या घरातल्यासारखं वाटतं, की तू आमच्या घरातलीच कोणतरी आहेस आणि बोलतेस, आम्हाला सांगतेस, असं वाटतं. हो. आणि तुमचं म्हणजे जे तुम्ही व्हिडिओ बनवता ना ते सरळ, सिंपल आणि साधे असतात. आणि जे तुम्हाला रिलेटेबल असतात, त्यामुळे ते रिलेट होतात लोकांना की बाबा हा आमचाच मुद्दा आहे किंवा आमच्या मनातले काहीतरी प्रश्न आहेत ते तू मांडतेस, असं त्यांचं होतं. त्यामुळे ते बघायला पण चांगलं वाटतं. आता हे एवढं यश मिळालं, म्हणजे आता हे म्हणतात ना की अचानक यश मिळालं ना, ते आपल्याला मॅनेज करता पण आलं पाहिजे, ते टिकवता आलं पाहिजे. पण आपण त्याचा विचारच करायचा नाही किती फॉलोअर्स झाले. जेव्हा मी म्हणाले ना मागाशी, माझा जो बस तिकीटाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्यावेळी मी त्याच्यानंतर जेव्हा मी युट्यूब आणि फेसबुकवर अकाउंट ओपन केलं, तर युट्यूबवर माझे एका दिवसात 18,000 फॉलोअर झाले होते. आणि मला तर म्हणजे मला कळत नव्हतं की माझा मोबाईल हँग व्हायला लागला. तेव्हा माझ्याकडे साधा मोबाईल होता रेडमीचा, आणि तो म्हणजे ओपनच व्हायचा नाही माझं फेसबुक, इतकं हँग व्हायचं. पण काय असतं माहिती, जर तुम्ही ते बघत राहिला, अरे हा माझे इतके फॉलोअर्स झाले, तर ते तुमच्यावर मग त्याचा कुठेतरी तुम्हाला त्याचा हे व्हायला लागतो, इगो, गर्व असं वाटायला लागतो. आहे ते जसं आहे तसं जमिनीवर पाय ठेवून आपण आपलं काम करत राहायचं. फॉलोअर्स वाढतील, कमी होतील, त्यांचं तिथे होत राहील. बरोबर. त्याच्यामुळे मी त्या गोष्टीचा जास्त विचार करत नाही. ओके. मग आता तुमची टीम वगैरे आहे का? नाही, टीम कसली. मला तर व्हिडिओ एडिट पण करता येत नाही, खरंच नाही येत. मी फेब्रुवारीपासून व्हिडिओ बनवायला लागले. आणि व्हिडिओ मी काय करायचे, सुरुवातीला मला एडिट करता येत नव्हतं. मी इंस्टाग्रामवर व्हिडिओ रेकॉर्ड करून इंस्टाग्रामवरच सेव्ह करून ठेवायचे. आणि मग मी ते 2-3 व्हिडिओ जोडून म्हणजे ते खूपच किचकट होतं. आणि तसं करून मी व्हिडिओ बनवायचे. आणि इंस्टाग्रामवर व्हिडिओ रेकॉर्ड करताना जास्तीत जास्त 1.5 मिनिटाचा करावा लागतो. मग आता समजा मला 10 मिनिटाचा व्हिडिओ बनवायचा, तर मला 1.5 मिनिटाची व्हिडिओ रेकॉर्ड करायला लागायचे. आणि ते इंस्टाग्रामवरतीच मी जोडायचे. प्रचंड हाल व्हायचे. मग मला सांगणारही कोणी नव्हतं, कोणीच नव्हतं माझ्या कॉन्टॅक्टमध्ये. सोशल मीडियावर व्हिडिओज बनवणारे कोणीही नव्हते. तर मग मला कोणीतरी सांगितलं की तू ना फोन चांगला घे एखादा, कारण लॅपटॉप घेण्या एवढी परिस्थिती नव्हती, आताही नाहीये. पण ते काय महत्वाचं नाहीये, आपण आपल्याकडे जे आहे त्या सामग्रीत करता आलं पाहिजे आपल्याला. मग मी आयफोन घेतला. खरं तर मी तो घेतलेला लोनवर. आता कुठे मी त्याचे म्हणजे पूर्ण होत आले त्याचे हप्ते. तर मग आयफोन मध्ये मी ते रेकॉर्ड करायला लागले, कारण आयफोनची व्हिडिओ क्वालिटी जरा चांगली आहे. मग तसं मी करायला लागले. आणि त्यात ऑप्शन पण आहे म्हणजे एडिटचा. हो, तिथे एडिट करता येतं. आणि आपण त्याचा ऍप पण घेऊ शकतो. पण मला सुरुवातीला नव्हतं, म्हणजे त्या मोबाईलमध्ये पण, मी जुन्या मोबाईलमध्ये पण घेऊ शकले असते, पण मला हे सांगणारच कोणी नव्हतं. मला काही कळतच नव्हतं. मी फक्त सहज असा काम करताना मोबाईल झाडाला टेकून ठेवायचे, किंवा दगड असतात मोठे मोठे दगड, त्यांना दगडाला टेकून ठेवायचे आणि व्हिडिओ काम करता करता चालू असायचं. मला जे काही बोलायचं ते मी बोलायचं. पण नंतर आता आयफोन मध्ये बऱ्यापैकी क्वालिटी सुधारली. आता फक्त ते आवाजाचं एक करायचंय, मला माईक घ्यायचंय. बरोबर. पण मग हे सगळं तुम्ही एकटीनेच हँडल करता? हो, एकटीनेच. छोटा मुलगा आहे माझा, त्याला सुट्टी होती तेव्हा तो माझा मोबाईल धरतो. आता मे महिन्यात वगैरे त्याला घेऊन जायचे मी बागा, म्हणजे आमच्या वरती रानात वगैरे, सड्यावर जावं लागतं आम्हाला. मग तो यायचा, तो मोबाईल वगैरे धरायचा, असं तसंच चालतं. अजूनही तेच आहे. तो असला की तो मोबाईल धरतो, नाहीतर मी दगडाला वगैरे टेकून ठेवते. ओके. आता तुमचे एवढे फॉलोअर्स वाढले, त्यामुळे तुम्हाला लोक प्रमोशनसाठी वगैरे अप्रोच करत असतील, मग ते तुम्ही कसं डील करता त्यांना? प्रमोशनसाठी म्हणजे काय माहितीये का, की आपल्याला पैसे मिळतात किंवा कोणतरी आपल्याला बोलवतंय त्यांची ऍडव्हर्टाईज करायला, ह्यापेक्षा ते ऍडव्हर्टाईज कशाची आहे आणि काय आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचे ते महत्वाचे. बरेच लोक मला सांगत असतात कसल्या ऍडव्हर्टाईज करायला, पण मी सगळ्याच नाही करत. ज्या मला चांगल्या वाटतात, आणि ती माणसं आधी तितकी जेन्युइन हवी समोरची, जी मला सांगतायत ऍडव्हर्टाईज करायला, त्या लोकांकडे मी जाते. तर फारशा नाही करत मी जाहिराती, कारण सुरुवातीला जेव्हा मी जाहिराती केलेल्या लोकांनी फार ट्रोल केलेलं की तू पैशासाठी करायला लागलीस, तू इतरांसारखी झालीस. पण ऍक्च्युअली असं नसतं. कसं आहे माहितीये, तुम्हाला व्हिडिओ करायला सुद्धा किंवा काही गोष्टी करायला खर्च असतो. तुमचा खर्च मॅनेज व्हायला हवा. आणि मला कुठूनच पैसे मिळत नव्हते, कुठून म्हणजे युट्यूबवर तर मला अजून पण मिळत नाही, फक्त एकदाच पैसे मिळाले. तुम्हाला माहिती असेल $100 व्हावे लागतात, आणि माझे 8-10 महिन्यांचे मिळून $100 झाले. आणि फेसबुक वरून मला 3-4 वेळा पैसे मिळाले, $100 असे, म्हणजे खूप असे पैसे नाही मिळाले. पण जे काय $100 म्हणजे किती होतात, 8,000 रुपये होतात. असे मला फेसबुक वरून 3-4 वेळाच मिळाले, आणि युट्यूब वरून एकदा. इतकेच पैसे. हे मी सांगत नाही लोकांना, पण आता विषय आला म्हणून सांगते. तर मग ऍडव्हर्टाईज करायला मला विचारायला की थोडेफार पैसे देत आहेत तर ठीक आहे ना, 2,000-4,000 कितीही मिळू दे, पण मिळत आहे. पण मग मला असं वाटलं की कुठेतरी आपण हे जे कमवलंय हे म्हणजे लोकांच्या मनातून मी उतरते. मी ऍडव्हर्टाईज करायला लागले. पैसे काय नाही मिळाले तरी ह्याच्यापूर्वी पण माझं आयुष्य चालतच होतं. मला काही 2 वेळेच्या अन्नासाठी कुठे जावं लागत नाही, तितकी तर चांगली देवाच्या कृपेने परिस्थिती आहे. मग कशासाठी करायचं? मग मी ठराविक एकदम सिलेक्टेड महिन्यातून एखादी अशी ऍडव्हर्टाईज करायला लागले, आणि तसंच चालू आहे आता. हो, पण त्यात पण काही चुकीचं नाहीये. म्हणजे जर चांगलं काहीतरी असेल ना, त्याची ऍड करायला हरकतच नाही. आणि त्यातून 4 पैसे जरी मिळाले
तरी पण कारण तुमची मेहनत आहे ना त्याच्या मागे सगळ्या. पण आपण हे सगळ्यांना समजावून नाही सांगू शकत. लोकांचं कसं असतं, त्यांना आपल्या आवडती जी व्यक्ती आहे तिने आपल्याच ह्याच्यात राहावं, म्हणजे त्यांच्या मनातून उतरू नये असं त्यांना वाटत असतं. आता समजा तुम्हाला असं वाटत असेल की मी व्हिडिओज बनवते, तर मी जशी तुमच्या मनात माझ्याबद्दल जी प्रतिमा आहे तशीच राहायला हवी, ती बदलता नाही. आणि ती जरा जरी बदलली की लोकांच्या मनातून आपण उतरतो. आणि मला तसं करायचं नाहीये. ठीक आहे, पैसे काय आज येतील उद्या येतील, ते चालूच राहतील. पैसा म्हणजे सगळंच नाहीये, पण हे महत्वाचं आहे जे मी कमवलंय आतापर्यंत. बरोबर. आणि तुम्ही एक खूप चांगली काम करताय, त्या गोष्टीचं मला तुम्हाला अप्रिशिएट करायचंय की तुम्ही इकडचे जे छोटे मोठे व्यावसायिक आहेत तर त्यांचं तुम्ही व्यवसाय प्रमोट करता. ही खूप महत्वाची गोष्ट आहे, तर त्याबद्दल जरा सांगा. मी कलाकारांसाठी काम करते जास्त करून इथले, कारण कोकणात असे बरेच कलाकार आहेत जे पडद्यामागे राहिलेत. मी यंदाच्या जानेवारीत एक नवीन सिरीज सुरू केलेली, कोकणातली श्रीमंत माणसं. त्याच्यामध्ये मी काय करते, श्रीमंत माणसं म्हणजे अशी माणसं जी अत्यंत गरीब आहेत पण कलेने श्रीमंत आहेत. त्यांच्या अंगी कला आहेत वेगवेगळ्या आणि त्यांना कोणी विचारलंच नाही आतापर्यंत. आपल्याकडे आपण बघतो छान छान मूर्ती घडवणारे असतात, मूर्तिकार. त्याच्यानंतर मागे मी एक टोपीचा व्हिडिओ केलेला, माडाच्या सुडतांपासून झावळ्यांपासून जी टोपी बनवतात. तर असे लोक आहेत जे लोकांना माहितीच नाहीत की त्यांच्या अंगी, त्यांच्या गावातल्या लोकांना पण माहिती नाही की आपल्या गावात असे कलाकार आहेत. मग मी विचार केला की अशा लोकांसाठी काम करायचं, कारण सोशल मीडिया आहेच ह्याच्यासाठी की असे लोक जे तळागाळातले लोक आहेत त्यांना आपण पुढे आणायला पाहिजे. कारण बाकीचं म्हणजे मेकअप करून चांगले कपडे घालून सगळेच करतात, पण हे असं करणं गरजेचं आहे. मग मी सुरुवातीला जो पहिलाच व्हिडिओ बनवलेला कोकणातली श्रीमंत माणसं, तो होता आंदुर्ले गावातला. त्यांनी माडाच्या झावळ्यांपासून टोपी बनवलेली. तो व्हिडिओ खूप व्हायरल झालेला माझा, आणि त्याच्यानंतर मग मी ते कंटिन्यू केलं. आतापर्यंत मी 16 श्रीमंत माणसं दाखवलीत, म्हणजे 16 कलाकार झालेत माझे. समजा कोणाला कंटेंट क्रिएटर बनायचंय तर त्यांनी काय केलं पाहिजे, तुम्ही काय ऍडवाइस कराल? मी स्वतःच शिकते, मला ह्यातलं काहीच माहिती नाहीये. मीच लोकांकडून सल्ले घेत असते. आता जे नवीन नवीन व्हिडिओज करणारे लोक आहेत, खूप छान व्हिडिओज बनवतात. मी बघते आता सोशल मीडियावर वगैरे, कोकणाबद्दल पण खूप छान छान माहिती सांगणारे लोक आहेत. तर व्हिडिओ बनवा तुम्ही, पण बनवताना आपण कोणाचा अपमान करत नाही आहोत किंवा फक्त चांगली बाजू दाखवत नाही आहोत, ह्याचं भान ठेवा. कारण काय झालंय, पैसे मिळतात म्हटल्यावर लोक फक्त चांगलं चांगलं गोड गोड तितकंच दाखवतात, तितकंच बोलतात. तर तसं उपयोगाचं नाहीये. मला वाटतं जे आजूबाजूला आपल्याला उघड्या डोळ्याने जे दिसतंय समोर त्याच्याबद्दल बोलणं गरजेचं आहे. काही दिवसांपूर्वी एक पोस्ट टाकलेली, राजकीय पोस्ट मी सुरुवातीला बऱ्याच करायचे आणि त्याच्यानंतर खूप खूप काही झालं, रामायण महाभारत. तर कसं असतं माहितीये की आज मी समजा एका विशिष्ट ए पक्षाबद्दल पोस्ट टाकली आहे, तर बी पक्षवाल्यांना वाटतं की ही ह्यांच्या विरोधात गेलीये, त्यांच्याबद्दल टाकली की ह्यांना वाटतं की ह्यांच्या विरोधात गेलीये. पण ऍक्च्युअली तसं नसतं. आपल्याला जे दिसतं समोर, जे चुकीचं आहे ते आपण बोललं पाहिजे असं मला वाटतं, आणि मी तेच करते. तर सोशल मीडियावर जे लोक नवीन व्हिडिओज बनवायला बघतायत किंवा आता कुठे वर येत आहेत, त्यांनी जे उघड्या डोळ्याने तुम्हाला जे काही दिसतंय ते आहे तसं मांडायचा प्रयत्न करा. बरोबर. आणि सोशल मीडियाचा वापर करून ज्या चांगल्या गोष्टी आहेत आपल्या आजूबाजूला त्या सुद्धा प्रमोट करा, आणि काही चुकीचं वाटलं तर त्यावरती पण बोला. बरोबर. तर मग ते कुठेतरी त्याचं म्हणजे चांगला उपयोग होईल सोशल मीडियाचा. आणि तुमचे पुढचे प्लॅन्स काय आहेत? म्हणजे प्लॅन्स असं काहीच नाही आहेत, पण माझा विचार चाललाय की काय होतं माहितीये, माझ्याकडे तितकी सामग्री नाहीये, फक्त आयफोनच आहे. आणि आम्ही गावात राहतो त्याच्यामुळे आमच्याकडे अशी बरीच कामं असतात. म्हणजे सकाळी आता उठल्यापासून बेडे आणायचे असतात, जायफळ आणायचे असतात ह्या दिवसात, दुपारी आम्ही बेडे सोलतो, हिरवी घरातली कामं वेगळीच, बाकी जेवण वगैरे ते वेगळंच. नंतर आम्हाला आता उन्हाळ्याच्या दिवसात काजू असतात, आंबे असतात, बरीच कामं असतात. हे सगळं मॅनेज करून, आपला मुलगा एक लहान आहे त्याचा अभ्यास घ्यायचा असतो, हे करून आपले व्हिडिओज करणं. मग त्याच्यासाठी मी काही असं हे करत नाही की मला इतक्या वेळात हा व्हिडिओ व्हायला हवा. मला जसं शक्य होईल तसं मी करायचा प्रयत्न करते. त्यामुळे माझे व्हिडिओज बरेच कमी झालेत आता, पण मला त्याचं काही असं विशेष वाटत नाही. कारण आपल्या रोजच्या आयुष्यातली जी महत्वाची कामं आहेत त्यांना प्रायोरिटी द्यायलाच पाहिजे आपण. व्हिडिओ हे सेकंडरी मध्ये येतं. तुम्हाला या कंटेंट क्रिएशनच्या जर्नीमध्ये फॅमिलीचा सपोर्ट कसा आहे? फॅमिलीच्या सपोर्ट शिवाय काहीच शक्य नाही. फॅमिलीचा सपोर्ट हवाच, आणि समजा तुम्हाला फॅमिली एखाद्या गोष्टीसाठी नाही सपोर्ट करतायत तर ते योग्यच असणार असं माझं तरी मत आहे. कारण ज्यांच्यासोबत आपण राहतो, ज्यांच्यासोबत आपल्याला पुढचं आयुष्य घालवायचंय, त्यांचं मत सांभाळणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. बरोबर.
तर माझ्या घरी माझे आजी सासरे असतात, सासू सासरे असतात, माझे मिस्टर, छोटा मुलगा, आम्ही 6 माणसं आहोत. आणि सासू सासऱ्यांचा खूप सपोर्ट आहे. इव्हन माझ्या सासूबाई, सगळ्यात जास्त मी सासूबाईंचं नाव घेईन, मी आईच म्हणते तिला. म्हणजे माझी जशी आई, आपण सासूबाईंना ओ आई असं म्हणतात, पण मी तिला ए आई, म्हणजे आमच्याकडे मालवणीत गे आई, गे आईच म्हणते. कारण म्हणायचं कारण म्हणजे ती माझ्या आईसारखीच मला आहे. आईपेक्षाही मी जास्त म्हणेन तिला, कारण तिने मला खूप सपोर्ट केलाय आतापर्यंत. आणि इव्हन आता मला व्हिडिओ करायला समजा, जसं मी आता इथे आले किंवा कुठेही जाते, तर मी बऱ्याच वेळा काय होतं, घरातल्या कामांकडे थोडाफार दुर्लक्ष होतो. सकाळीच सगळी कामं आवरून निघणं, आणि नंतर आता घरी आमच्याकडे 12:30 वाजता जेवतात. आमच्याकडे शिस्तीचं वातावरण आहे. 12:30लाच जेवतात, संध्याकाळी 7:30लाच जेवतात. हा ठरलेला टायमिंग आहे. 9:30 वाजता आमच्या लाईट्स बंद असतात. त्याच्यामुळे आता मी 12:30 पर्यंत नाही पोहोचू शकत घरी. मग जेवण वगैरे वाढायचं असतं, भांडी घासायची असतं, अनेक कामं असतात. ती मला कधीही विचारत नाही की तू ह्या वेळेला का नाही आलीस किंवा किती वाजेपर्यंत येणार आहेस, कधीच नाही. कुठल्याही गोष्टीसाठी ती मला अडवत नाही. उलट आता पण मला इथे यायचं होतं, मला 2-4 लोकांकडे आंबे द्यायचे होते. तिने स्वतः भरून दिले पिशवीत, जा सावकाश जा, हेल्मेट आणून दिलं. मी विसरले होते हेल्मेट, धावत आली बाहेर, हेल्मेट घेऊन, हेल्मेट घालून जा. म्हणजे हे खूप कमी ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं की सासूबाई इतक्या प्रेमळ वगैरे. आणि खरंच, आणि माझे मिस्टर पण, त्यांचं फक्त एकच असतं की मला व्हिडिओत तो घेऊ नकोस. माझ्या कुठल्याही व्हिडिओत बघा ते कधीच येत नाही. त्यांचं इतकंच असतं की मला व्हिडिओत यायचं नाही, मला त्या गोष्टींची आवड नाही, तुला काय करायचं ते तू कर. त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही. अच्छा. आणि तुमची बाग केवढी मोठी आहे? बाग बरीच मोठी आहे, खूप सगळ्या प्रकारची फळं वगैरे आहेत. काजू आहेत, आंबे आहेत, चिक्कू आहेत, त्याच्यानंतर नारळ आमचे भरपूर आहेत, सुपारी आहे. आणि आमचा म्हशींचा बिझनेस, म्हणजे दुधाचा बिझनेस आहे. आम्ही गोकुळला दूध घालतो. आणि हे सगळं आम्ही आमचं मॅनेज करतो. आता आम्ही 2-3 माणसं ठेवलीत कामाला, कारण खतं वगैरे घालायची असतात, त्याच्यामुळे अळी काढायची असतात झाडांना. माणसं असतात आणि सीझनला माणसं असतात. जेव्हा आंबे काढायचे असतात, काजूचा सीझन असतो, कारण भरपूर झाडं आहेत आमची. नाही, आणि तुमचे व्हिडिओज बघून असं देखील वाटतं की कोकणात राहून सुद्धा आपण छान सुंदर लाईफ जगू शकतो. असं नाही की प्रत्येकाने उठून मुंबईला गेलंच पाहिजे, नोकरीच केली पाहिजे, असं पण व्यवसाय करून. तुम्हाला त्या गोष्टीची आवड हवी, विशेष म्हणजे तुम्हाला गावात राहायची, ती कामं करायची आवड हवी. आणि सुरुवातीला जेव्हा मी पुण्यावरून आले, आता पुण्यात 7-8 वर्ष राहिले म्हटल्यानंतर आपण थोडेफार का होईना आपल्या सवयी बदलतात. तेव्हा जेव्हा मी इथे आले होते, त्यावेळी माझ्या पाहुण्यांमध्ये पण बऱ्याच लोकांनी मला सांगितलं की तू काय नाही इथे टिकू शकणार नाहीस, तू इथून शहराकडे जाशील तुझ्या नवऱ्याला वगैरे घेऊन. तर असं मला बरेच जण सांगायचे. माझे मित्रमैत्रिणी होते पुण्याचे, ते मला फोन करायचे, तू कसा काय तिकडचा नवरा बघितलास असं. आणि आता पण मी सोशल मीडियावर आले, बरेच लोक मला विचारतात की मॅडम तुम्ही सांगता तुम्ही पुण्यातल्या म्हणून, पण तुमच्याकडे बघून वाटत नाही तुम्ही पुण्याच्या असाल, नोकरी वगैरे केलात असं काही. कारण आता मी इथे मिक्स झाले, म्हणजे ह्याच्यात मी मिसळले. आणि ते कशामुळे शक्य झालं, कारण मला ह्या गोष्टींची मुळात आवड होती, मला हेच सगळं हवं होतं. तर तुम्हाला जर तुमच्याकडे इच्छाशक्ती असेल, तुम्हाला ते करायचंय, तर तुम्ही ते करू शकता. मग तुम्हाला गावात तुमचा जन्म झाला, तुम्ही इतकी वर्ष गावात राहिलात, मग तुम्हाला शहराकडे जायची गरज नाहीये. पण एक गोष्ट आहे, आता उच्च शिक्षित लोक चांगलं शिक्षण घेतात, त्यांना गावाकडे नोकऱ्याच नाहीयेत, त्यांना भाग आहे जाणं, म्हणजे त्यांच्याकडे पर्यायच नाहीयेत. मग आपण असं नाही म्हणू शकत की तुम्ही गावी राहून पण करू शकता. गावी राहून तुम्ही करू शकता, पण तुमचं जास्त तो लक्ष, म्हणजे गावात कसं शेत जमीन वगैरे असते, तुम्ही शेतीच करू शकता. पण तुम्ही शिक्षण जर त्या प्रकारचं घेतलंय, त्या इंजिनिअरिंग कोणी केलंय, समजा कोण डॉक्टर झाले, तर ते गावात फारसं काही करू शकत नाही, त्यांना मोठ्या शहराकडे जाणं भाग आहे. त्याच्यामुळे त्याला पर्याय नाही. आणि कंटेंट क्रिएशन मधून किती अर्निंग होतं जे तुम्ही आता सांगितलं, तर त्याबद्दल अजून जरा सांगाल का? कारण का माहिती का, आता प्रत्येकाला ते वाटतंय की आपण युट्यूबर व्हावं किंवा आपण कंटेंट क्रिएट करावा, पण त्यासाठी किती मेहनत करावी लागते किंवा किती पेशन्स पाहिजे, किती सातत्यपूर्ण करत राहिलं पाहिजे, तर कुठेतरी काहीतरी थोडंसं मिळतं. तर ते लोकांना नाही माहितीये. ते लोकांना असं वाटतं की चल आपण पण युट्यूब चॅनल करू, असे करून खूप युट्यूबर्स झाले. तर त्याबद्दल जरा तुम्ही सांगितलं तर बरं होईल. नाही, मी सांगते ह्याबद्दल. मला सांगायचंच होतं, कारण मला खूप मेसेज येत असतात फेसबुकवर, मेसेंजरवर, इंस्टाग्रामवर वगैरे मेसेज येत असतात, आणि लोक विचारतात की तुला किती पैसे मिळाले आतापर्यंत, तुझं पेमेंट कितीचं येतं, पहिला चेक. मागे तर असं झालेलं की मी एक आश्रमाचा व्हिडिओ केलेला, जिव्हाळा आश्रम, आणि त्यावेळी तिथे म्हणजे हे आहेत सगळे, फक्त अनाथच मुलं नाहीयेत, तर जे म्हातारे लोक असतात, निराधार लोक, असे सगळे लोक आहेत. आणि मी त्याचा व्हिडिओ केला, तर मला एकाने कमेंट केली की तू तुझा चेक का नाही देत युट्यूबचं त्यांना. आता त्यांना काय माहिती माझा युट्यूबचा चेक कितीचा येतोय ते, आपण हे नाही सांगू शकत. आणि कमेंटमध्ये सांगून त्याचा काही उपयोगही नसतो, कारण तसं बोलणारे जे लोक आहेत त्यांची मेंटॅलिटी तशी असते, त्यामुळे कितीही समजावलं तरी त्यांना काही फरक पडणार नाही. पण मी सांगू इच्छिते सगळ्यांना, जे लोक नवीन चॅनल सुरू करायचं म्हणतात किंवा ज्यांना वाटतं की व्हिडिओ लाखात गेले, मिलियन्स मध्ये गेले म्हणजे भरपूर पैसे मिळतात, तर असं काही नसतं. त्याच्यामध्ये खूपच गोष्टी बघाव्या लागतात. तुम्हाला लाईक्स किती मिळतात, किती शेअर्स आले, किती कमेंट्स आहेत तुमच्या व्हिडिओ खाली, आणि हे सगळं त्याचं गुणोत्तर असतं, ते तुम्हाला जे पैसे मिळतात. आणि मी सांगेन
आता मला 1.5 वर्ष होत आलं. फेसबुकवर मला आतापर्यंत 3 ते 4 वेळा $100 पैसे मिळालेत. म्हणजे आपण 8,000च्या हिशोबाने घातले तर 32-35 हजार पर्यंतच मिळालेत. आणि युट्यूबचे मला एकदा 8,000 मिळालेत. म्हणजे सगळे मिळून मला 40,000-1,000च पैसे मिळालेत. आणि मी पेट्रोलचे जितकं गाडीत भरलंय ना ह्या 1.5 वर्षात त्यापेक्षा जास्त असेल. आणि मी बऱ्याच लोकांना मदत पण करते. आता जसे मी ह्या कलाकारांचे व्हिडिओज करते ते अगदी गरीब लोक असतात, अगदीच गरीब. मी बऱ्याच लोकांना, आणि ते म्हणजे सोशल मीडियावर किंवा कुठल्याही, आताही ह्या व्हिडिओत ही गोष्ट सांगायची गरज नाही, पण जे लोक असं म्हणतात की तुम्ही तुमचा चेक का नाही देत, बऱ्याच वेळा मी माझ्या पदरचे पैसे लोकांना देते की त्यांनी मला त्यांचा वेळ दिला, व्हिडिओ बनवून दाखवला मला ह्याच्यासाठी. असंही बऱ्याच वेळा झालं. म्हणजे हे जे गरीब लोक असतात ना त्यांना पण ते मला व्हिडिओ बनवायला देतायत आणि मी त्यांचा वेळ घेते म्हणून मी त्यांना पैसे देते. मला त्या व्हिडिओ मधून काय मिळतं हे माझं मला माहिती, असंही होतं. पण त्याच्यामुळे तुम्ही फक्त युट्यूबवरून भरपूर पैसे, कारण आपण बघतो, मी पण सुरुवातीला मलाही असं वाटायचं की बरेच इंटरव्ह्यूज बघितलेत मी की युट्यूबवरून बरेच पैसे मिळतात, पण त्याच्यासाठी तुम्हाला एक सर्टन लेवल गाठायला हवी, तितके तुमचे फॉलोअर्स हवे, तितकं तुम्हाला रीच हवा, तुमचा व्हिडिओजला तितके व्ह्यूज हवे, तर तुम्हाला मिळू शकतात. पण पेशन्स हवेत. 3-4 वर्ष तरी तुम्हाला वाट बघायला हवी, तेव्हा कुठेतरी होईल. आता मी इतके दिवस करते, पण माझे फॉलोअर्स बघाल तुम्ही तर 56,000 आहेत युट्यूबवरती, पण माझ्या व्हिडिओचे व्ह्यूज बघा 1,000, 2,000, 1,500 असे व्ह्यूज आहेत. आणि बऱ्याच वेळेला म्हणजे मी त्याच्याबद्दल काही म्हणत नाही, कारण माझे व्हिडिओज त्या क्वालिटीची नाही आहेत, मला एडिटिंग जमत नाही, आवाजाचा प्रॉब्लेम म्हणजे माईक वगैरे नसल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. तर तुमची क्वालिटी पण व्हिडिओची तितकी हवी. बरोबर. आणि तुम्हाला करायचं असेल ना तर साईड बाय साईड करा, काहीतरी तुमचा मेन व्यवसाय पाहिजे, साईड बाय साईड तुम्ही हे करू शकता, कारण ह्यात एवढं अर्निंग नाहीये जोपर्यंत तुम्ही सर्टन लेवलला पोहोचत नाही तोपर्यंत. ओके, तुम्ही तुमचं एखादा फॅन मुवमेंट सांगू शकता का? फॅन मुवमेंट आहेत बरेच, पण सांगण्यासारखे असे नाहीयेत, कारण जेव्हा जेव्हा मला भेटलेत मला त्यांनी अशा अवतारात बघितलं, एकतर काहीतरी भाजी कुठेतरी घेऊन जाते, आता आंबे घेऊन जाते, असंच काहीतरी माझं चालू असतं. आणि मी इतके चांगले कपडे घालून फारच कमी वेळा लोकांना दिसते. तर एकदा हल्लीच मी माझ्या बहिणीकडे गेले होते मुंबईला, आणि तिकडे मी व्हिडिओ बनवला. वॉटर पार्कमध्ये गेलेले मी, व्हिडिओ मला बनवायचा होता, पण बनवायला गेले आणि तिथे लिहिलेलं होतं की अलाउड नाहीये म्हणून. तर मला कोणीतरी बघितलं व्हिडिओ हे करताना, आणि तिथे एक माणूस आला, मला म्हणायला लागले की मॅडम काय झालं? म्हटलं नाही, मला घ्यायचा होता व्हिडिओ, ह्या जागेचा लोकांपर्यंत पोहोचवायची होती जागा, पण इथे अलाउड नाहीये. मग ते मला म्हणाले पण तुम्ही घ्या, चालतं व्हिडिओ घेतला तर, असं काही नाही, बरेच लोक घेत असतात, बघा किती लोक घेत आहेत, कॅमेरे घेऊन येत. म्हटलं जरी ते असले तरी हे चुकीचं आहे. मग तो म्हणाला मॅडम तुमचे इतके फॉलोअर्स आहेत, मग तुम्हाला घ्यायला काय? आणि मला तेव्हा कळलं की ह्याने मला ओळखलंय, तोपर्यंत मला माहितच नव्हतं की तो माणूस होता. आणि मी त्यांची माफी मागते, कारण त्यांनी मला खूप रिक्वेस्ट केली की मॅडम फोटो घ्या आमच्यासोबत. पण तिथे जिथे मी गेलेले वॉटर पार्कमध्ये, तिकडे जाऊन तिकडचे कपडे वेगळे असतात, तिथे आपण असे पंजाबी ड्रेस किंवा साडी नेसून वॉटर पार्कमध्ये कोण जात नाही. तर मी असा विचार केलेला की मला तशा कपड्यांमध्ये फोटो नको द्यायला लोकांना. तर मी त्यांना सांगितलं की सॉरी मी नाही घेऊ शकत फोटो. त्यांनी 2-3 वेळा मला रिक्वेस्ट केली, पण मी नाही फोटो काढला, कारण मला ते योग्य वाटलं नाही. पण मी त्यांची माफी मागते, तुमच्या भावना दुखवायचा माझा अजिबात हेतू नव्हता, जर तुम्ही बघत असाल हा व्हिडिओ, पण मला नाईलाज होतं त्यावेळी. तर ती गोष्ट मला खटकली आणि माझ्या मनात राहिली की मी त्यांना कुठेतरी त्यांच्या भावना दुखावल्या असते. आता तुमचे फॉलोअर्स आहेत, म्हणजे बेस एक आहे ओके तुमच्या ऑडियन्सचा, तर त्यांना घेऊन म्हणजे त्या फॉलोअर्सचा कन्सिडर करून काही बिझनेसचं वगैरे आयडिया आहेत? आहे. मी विचार करते की गेल्या वर्षी पण मला खूप लोकांनी सांगितलं की तुझ्या बागेतले आंबे वगैरे आम्हाला दे, पण त्याच्यासाठी काय होतं, मी गावात राहते तेंडोलीत, आणि कुडाळमध्ये यायला मला 20-25 मिनिटं लागतात. मग ते घरातलं आंब्याचं काम करून ते आंबे कुरिअर ज्यांना द्यायचे त्यांचे घेऊन पुन्हा कुडाळात, म्हणजे घरातूनच आम्हाला त्यावेळी वेळ नसतो. आम्ही सकाळी 7 वाजता जातो बागेत, रात्री 8-9 वाजता येतो, तोपर्यंत आम्ही बागेतच असतो, जेवण पण तिकडेच करतो. त्या दिवसांमध्ये खूप घाई असते. मग ते कुडाळ येऊन कुरिअर कधी करायचं हा प्रश्न होता, त्याच्यामुळे मी 2 वर्ष त्यात घालवली. पण मला वाटतं की हा खूप चांगला बिझनेस होऊ शकतो, लोकांना चांगल्या गोष्टी मिळतील आधी, कारण हल्ली आपण बघतो केमिकलचे आणि बनावट आंबे मिळतात. म्हणजे हापूस, देवगड हापूस सांगून पण कुठले कुठले कर्नाटक पासूनचे मिळतात. तर लोकांना पैसे लोक देत आहेत, तर त्यांना चांगली क्वालिटी द्यायला काहीच हरकत नाहीये. तो एक विषय आहे. आणि मला जे चुलीवरचे काजू असतात त्याच्याविषयी माझं चाललंय की तो लोकांना ते पोचवायचं, कारण बऱ्याच लोकांना आवडतात चुलीवर भाजलेले काजू. मी स्वतः भाजून लोकांना द्यायचं म्हणते. अरे वा, खूप चांगला विचार आहे. कारण कसं आहे, लोकांना ऑथेंटिक गोष्टी मिळत नाहीत, जे भेसळयुक्त असतात. तुम्ही तुमच्या बागेतले जर त्यांना डायरेक्ट मिळाले कस्टमरला, तर त्यांना पण ते आवडतील. त्यामुळे तुम्ही ते नक्कीच करा. तुमचे काही व्हिडिओज राजकारणावरती पण होते की हे गोष्टी झाल्या पाहिजेत, त्या गोष्टी नाही झाल्या पाहिजेत असं. तर तुम्हाला काय वाटतं की कोकणात अजून काय डेव्हलपमेंट झाली पाहिजे? काही दिवसांपूर्वी, काही महिन्यांपूर्वी रिफायनरीचा एक विषय आलेला कोकणात, आणि त्यावेळी बऱ्याच युट्यूबर्सनी आपली मतं मांडली.
जे राजकीय नेते आहेत त्यांनी पण मतं मांडली. तर रिफायनरीचं म्हणाल तर तुम्हाला माहिती आहे की रिफायनरी किती घातक आहे आणि कोकणाला लोक स्वर्ग म्हणतात. आता माझ्या ज्या कमेंट्स आहेत त्याच्यामध्ये निम्म्या अधिक कमेंट्स अशा असतात की मॅडम तुम्ही खूप नशीबवान आहात, तुम्ही स्वर्गात राहता. आणि खरीच गोष्ट आहे आणि ह्याला आपण जपायला पाहिजे. कुठेतरी ह्याला धक्का लागता नाही, कारण रिफायनरी जर आली तर इथे बरीच झाडं तोडली जातील, बरीच वाट लागेल, पोल्युशन होईल, खूप गोष्टी होतील आणि त्या आपण मला वाटतं कोकण राहणार नाही. लोक जी कोकणात धाव घेतात सुट्टीत म्हणा किंवा इथे राहायला बघताय तर हे मग त्यांना नको होईल आणि हे असं आपण होऊ द्यायचं नाहीये. रिफायनरी पेक्षा सुद्धा अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण इथे आणू शकतो. IT कंपन्याच म्हणा किंवा पर्यटनाच्या दृष्टीने आपण बऱ्याच इथे सुधारणा करू शकतो. इतके छान समुद्रकिनारे आहेत, लोकांना माहितीच नाहीयेत. लोक गोव्यात जातात, आपल्याकडे पण आहेत, आपण लोकांना दाखवलेच गोव्यापेक्षा छान आहेत. इथे शांतता आहे, हिरवळ आहे. गोव्यासारखी म्हणजे गोव्यात आपण गोव्याला नावं ठेवत नाही आहोत पण तिथे आता लोकांना माहिती झाल्यामुळे तिथे गर्दी वाढते. कोकणात तसं नाहीये, कोकण अजूनही तसंच आहे पूर्वीसारखं शांत. तर इथल्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण लोकांपर्यंत पोहोचवल्या तर आपण इथल्या लोकांना पैसेही मिळतील. म्हणजे इथल्या लोकांना शहरात जायला नको नोकरीसाठी आणि इथेही लोक यायला लागली तर पर्यटनाच्या दृष्टीने पण इथे म्हणजे चांगला स्कोप आहे आणि ह्या गोष्टी आपण करायला पाहिजे. नाही पण पर्यटनाच्या दृष्टीने काय डेव्हलपमेंट झाली पाहिजे? म्हणजे गोव्यात लोक जातात त्याला कारण हे आहे की तिथे वाहतुकीची दळणवळणाची साधनं उपलब्ध आहेत किंवा तिथे चांगले हॉटेल्स आहेत, म्हणजे राहणं खाणं आणि फिरणं ते सोयीस्कर आहे. तर इकडे तसा तो थोडा ट्रॅव्हलिंगचा एक इश्यू होऊ शकतो, म्हणजे आहे असं मला वाटतंय. तर असं तुम्हाला काय वाटतं की काय डेव्हलपमेंट झाली पाहिजे जेणेकरून रस्ते सगळ्यात महत्वाचं रस्ते. इथले रस्ते असे अजिबात नाहीयेत की म्हणजे बाहेरच्या लोकांना इथे बाहेरच्या कशाला गावातल्याच लोकांना त्याच रस्त्यावरून ड्रायव्हिंग करायला त्रास होतोय असे रस्ते आहेत. बाहेरचे लोक आली, चांगल्या शहरातली जी लोक आहेत तिथले रस्ते तुळतुळीत एकदम असतात, त्यांना अशा गावातल्या रस्त्यांवर गाडी चालवायची सवय नसते. त्याच्यामुळे रस्ते आधी एक तर रुंद खड्ड्यांशिवायचे हवेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आपण बघतो समुद्रकिनाऱ्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी म्हणजे मालवणला म्हणा किंवा भोगवेला वगैरे बरेच रिसॉर्ट्स होत आहेत, चांगले चांगले रिसॉर्ट्स आहेत. तर ते आपण लोकांपर्यंत पोहोचवायला पाहिजेत. जसा सोशल मीडियाचा चांगला वापर केला जाऊ शकतो तसा चुकीच्या गोष्टींसाठी सुद्धा वापर केला जाऊ शकतो. तर याबद्दल काय सांगाल तुम्ही? काय होतंय ना, हल्ली व्हिडिओज बरे चालतात किंवा लोक व्हिडिओ व्हायरल झाले की लोक आपल्याला ओळखतात म्हणून बरेच लोक व्हिडिओ बनवतात. अगदी म्हणजे ज्यांना त्यात काही जास्त इंटरेस्ट नाहीये पण तरीही व्हिडिओ बनवून पोस्ट करतात आणि त्यामध्ये होतं काय माहितीये की फक्त चांगल्या चांगल्या गोष्टी दाखवल्या जातात आणि ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या दाखवल्याच जात नाहीत. बऱ्याच अशा गोष्टी आहेत दाखवण्यासारख्या, जसं मी आता म्हणाले की रस्ते आहेत किंवा अशा शाळा वगैरे. हल्ली मी एका शाळेचा पण व्हिडिओ केला होता, तेंडोलीतलीच शाळा होती. त्यांचं छप्पर जे आहे ते पत्र्याचं छप्पर मंडपातलं ते अक्षरशः म्हणजे मोडायला बांधलेलं, पत्रे सगळे वांदरांनी उड्या मारून फोडलेत आणि सगळं पाणी हातमध्ये येतंय. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत ह्या पण आपण पुढे आणायला हव्यात, म्हणजे तिथे सुधारणा होतील. त्या गोष्टी पुढे आणण्याचं कारण हे हवं की आपण तिथे काहीतरी सुधारणा करू इच्छितो, तिथे काहीतरी चांगलं व्हावं हा हेतू हवा. फक्त हल्ली लोक काय करतायत की व्हिडिओ बनवायचे म्हणून बनवतायत, पुढे त्याचा पाठपुरावा करत नाहीत किंवा त्याचं झालंय की नाही ते काम. आपल्याला व्ह्यूज मिळाले, आपण लोकांपर्यंत पोहोचलो, झालं. हे असं असता नाही. आणि अजून एक गोष्ट म्हणजे फक्त व्हिडिओ बनवणं हे उद्दिष्ट असता नाही. बरीच लोक काय करतात की खोटेच व्हिडिओ दाखवतात, ते खरं नसतंच. म्हणजे व्हिडिओ व्ह्यूज यायला हवे म्हणून काहीही दाखवलं जातं, काहीही. त्याला न बोललेल्या बरं त्या बाबतीत, पण बऱ्याच अशा गोष्टी आढळतात, मला दिसत असतात डोळ्यांसमोर. मला कळतं, म्हणजे जे व्हिडिओज बनवतात त्यांना माहिती असतं की हे बनावट आहे, हे खोटं आहे, पण त्यांना ते व्ह्यूज मिळवायचं एक टेक्निक आहे. जसं की कोणतरी भांडण करताना दाखवत आहे, भांडण तिथे खरं नसतं. म्हणजे हे एक्झाम्पल देते मी, भांडण नसतं पण ते त्याच्या पुढे मोठा व्हिडिओ असतो जो दाखवायचा असतो. त्याच्यामुळे सुरुवातीला असं काहीतरी इंटरेस्टिंग दाखवतात. अशा बऱ्याच चुकीच्या गोष्टी असतात आणि त्याच्यातून मग ते व्ह्यूज आपले वाढवायला हवेत, लोक आपल्याकडे यायला हवेत म्हणून ते प्रयत्न असतो, पण तसं करता नाही. पण काय ऑडियन्सला पण समजतं, कारण ऑडियन्सला जेन्युइन माणसं कोण आहेत ते कळतं, जे व्हिडिओतून कळतं. म्हणजे तुम्ही थोड्या वेळासाठी हे करू शकता, म्हणजे लोकांना तुम्ही हे थोडा इन्फ्लुएन्स करू शकता, म्हणजे काहीतरी दुसरं दाखवून. पण लॉंग टर्मसाठी तुमचे जेन्युइन असेल ना तरच ते लोक तुमच्यासोबत राहतील, असं आहे. आणि ते तुमच्या व्हिडिओतून दिसून येतं, म्हणून तुमच्यासोबत एवढे लोक कनेक्टेड आहेत. खरंच. आणि मी लोकांचे खूप आभार मानते यासाठी की लोक अजूनही, म्हणजे मी समजा 4 दिवस व्हिडिओ नाही टाकला किंवा पोस्ट नाही टाकली ना, मला मेसेजवर मेसेज येतात फेसबुकवर वगैरे की तुझा व्हिडिओ का नाही टाकलास, तू बरी आहेस ना. आणि हे खरंच लोकांचं प्रेम आहे की लोकांना मला बघायची सवय झाली आणि मी नाही दिसले की लोकांना वाटतं ही बरी तरी आहे ना, हिला काही प्रॉब्लेम तर नाही ना झालाय. असं हे फार क्वचित तुम्हाला बघायला मिळेल. लोकांना सोशल मीडियाचं नाही तर काय पडलंय, कशासाठी कोण कोणाला मेसेज करते, पण ते आपल्या आयुष्यातले 2 मिनिटं खर्च करून ते मला मेसेज करतायत.
खूप मोठी गोष्ट आहे, माझ्यासाठी तरी खूपच मोठी गोष्ट आहे. हो, इव्हन काही लोकांनी तुम्हाला ऑफर पण केलेली म्हणजे इक्विपमेंटसाठी. हो 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 हो, मला माझ्याकडे काहीच नव्हतं सुरुवातीला. जेव्हा मी मोबाईल झाडाला किंवा दगडाला टेकून व्हिडिओज करायचे, मोबाईलला खूप स्क्रॅचेस आले होते माझ्या. तर एक काका होते पुण्यातले, त्यांनी मला ट्रायपॉड दिलेला. ट्रायपॉडचा अर्थ पण मला माहित नव्हता. त्यांनी मला पाठवला आणि मला सांगितलं तुझ्यासाठी एक गिफ्ट पाठवलंय म्हणून. तो 1001 रुपयाचा काहीतरी ट्रायपॉड होता, पण तो स्टँड असतो छोटासा, त्याच्यामुळे मला बऱ्यापैकी हेल्प झाली. मी तो घेऊन जाते. आता सगळीकडे घेऊन जाणं शक्य होत नाही, पण जमेल तिथे घेऊन जाते मी. आणि त्याच्यामुळे आता आयफोनला तरी माझ्या स्क्रॅचेस कमी आहेत. धन्यवाद मॅडम, तुम्ही पॉडकास्टसाठी वेळ दिलात. तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी एनपी क्रिएशनच्या टीमकडून खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू.